बसलेले आहेत। भाऊ कसं वाटतं आज आपण पुण्यात आलो आणि इतकं सुंदर हे एक्झिबिशन आहे। त्याला भीती वाटते मी ते वाचायला लागलो मग कुठलं हास्य काय हास्य हास्य धुरंधर हे वाच हे वाचा हे हा मराठा हा तुम्हालाच महत्वाचं आहे ते आलं तरच पेमेंट आहे आज। आयोजक म्हणाले ते ज्याला ज्याला बोलता येईल त्यालाच पैसे आहेत आज। आयोजक कुठे ते पाठ करताय त्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे। हो वाचा मराठा हा अंतरून पाय पसरा काय परत एकदा वन्स मोर आवडलं का नाही? मराठा अंतरून पाय पसरा असं नाही एंटरप्रेनर्स चांगले असं असं पाहिजे म्हणजे नवीन उद्योजक। वा वा बरं तुम्हाला माहिती आहे का गमतीचा भाग सोडा भाऊ कदम हे सुद्धा उद्योजक आहेत। अनेक उद्योग त्यांनी केलेत सगळ्यांना माहिती आहे। पण तुम्ही भाऊ कदम एकदा वडापावचा व्यवसाय सुरू केला होता की चालू आहे मला काय माहित नाही त्याबद्दल उद्योजकांना सांगा जरा। वडापावचं नाही केलं तुम्ही नाही आता आपला मग तुझ्या नावाने कोण सांगत होतं भाऊचा वडा असा एक सुरू झालाय? नाही काय झालं तुला सांगतो मी आता एवढं सगळं मराठी माणूस मी बँकेत गेलो होतो घर घेतलं नाही का आपलं अच्छा त्यासाठी लोन घ्यायला लोन सँक्शन झालं तर मला त्यांनी डीडी दिला तर बोललो नाही आपण मराठी भाषा बोलली पाहिजे त्यांना राहून मी बोललो साहेब मी तुमचं हे ऋण कधीच फेडू शकत नाही तर डायरेक्ट डीडी घेतला परत काय बोलणार मराठी भाषा अशी. बरोबर तर ह्या अशा गमती आहेत आणि मी अजूनच सांगतो आमच्या गावाकडे घडलेली गोष्ट आहे आता ते चालू वृक्षारोपण हो चालू आहे का नाही हो तर तिथं माझे दोन मित्र हा एक खड्डा खणत होता आणि एक खड्डा बुजवत होता तर बोल 7-8 झाले असे खड्डे बुजवून अच्छा. खणायचा बुजवायचा म्हटलं अरे काय चाललंय तुमचं एक खड्डा खणतोय दुसरा बुजवतोय झाड लावा ना वृक्षारोपण हा सरकारचं ते काय आहे ना उपक्रम वृक्ष लावा मग झाड लावा ना तुम्ही एक खणतोय दुसरा बुजवतोय झाड कुठे आहे तो आज झाड लावणारा रजेवर दोघांचं काम आपलं चालू हा. आहे काय पण भाऊ शेवटचा प्रश्न असंख्य फॅन्स तुम्हाला भेटतात एक गमतीदार फॅन जो तुम्हाला आठवतोय एक गमतीदार किस्सा प्लीज आम्हाला सांगा। हा एकदा असं घडलं होतं मी प्रयोग होते नाटकाचे मी तिकडे गेलो होतो आणि एक फॅन आला बायकोसोबत आणि मला माझा फोटो हवा आहे म्हटलं या काढा तर तो फोटो कॅमेरा त्याच्या हातात होता मोबाईल आणि बायकोला म्हणाला तू जा उभी राहा तर ती अशी उभी राहिली तो फोटो काढत होता तर मला म्हणाला खांद्यावर हात टाका ना काय बायकोच्या खांद्यावर हात टाका म्हणलं नाही असं नाही होत काय तुम्ही धावत तुम्ही काय बोला नाही असं नाही घडत तू ये मी तुमचा फोटो काढतो। फार कमाल असतात पण फार कमाल माणसं असतात पण थँक्यू भाऊ तुम्ही अजून एकदा आम्हाला हसवायला या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच। आणि आता पुन्हा एकदा ज्याला मगाशी तुम्ही वन्स मोर दिलेला होता त्याच गायकाला आमंत्रित करूया जोरदार टाळ्या स्वप्नील गोडबोलेसाठी या।